शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पुणे बस स्थानक परिसरातून एका एसटी कर्मचाऱ्याला 3 अनोळखी तरुणांनी दुचाकीवर जबरदस्तीने बसवून बुरडगाव रोड परिसरातील मोकळ्या जागेत नेलं। तेथे त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली। मोबाईल बळजबरीने हिसकावून घेण्यात आला। त्यानंतर मोबाईल मधील फोन पेचा पासवर्ड विचारून घेत 7,100 रुपये एका खात्यावर ऑनलाईन ट्रान्सफर केले। ही घटना 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली। या प्रकरणी संग्राम गोपाळ कृष्ण झेंडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात 18 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। महानगरपालिकेच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या विकास योजनेच्या प्रारूप आराखड्याला महासभेने मंजुरी देऊन 20 दिवस उलटले असतानाही मंजुरीचा ठराव अद्याप प्रशासनाकडे सादर झालेला नाही। त्यामुळे नगरसेवकांच्या हरकती व सूचनांचा समावेश करून नागरिकांच्या हरकती सूचना मागवण्यासाठी प्रसिद्ध होणारा प्रारूप विकास आराखडा रखडलाय। महासभेचा ठराव प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर आवश्यक बदल करून आराखडा नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मात्र ठरावच उपलब्ध नसल्याने पुढील प्रशासकीय प्रक्रिया ठप्प झाली आहे। गाडी लांब पल्ल्याची आहे, लोकल गाडीने जा, तारकपूरला जाणाऱ्यांनी बसू नये अशा प्रकारची उत्तरे देऊन प्रवाशांना खाली उतरवलं जात असल्याचा प्रकार स्वास्तिक बस स्थानकात कायम पाहायला मिळत असून स्वास्तिक बस स्थानक ते तारकपूर या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे। माळीवाडा बस स्थानकाचं काम सुरू असून शहरातील एसटी वाहतुकीचे तात्पुरते विभाजन स्वास्तिक चौक बस स्थानक आणि तारकपूर बस स्थानकावर करण्यात आलंय। मात्र या व्यवस्थेचा सर्वाधिक फटका तारकपूर ते स्वास्तिक बस स्थानकादरम्यान प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना बसत आहे। भिंगार शहरातील आरोग्य सुविधांची झालेली दुरवस्था, सार्वजनिक शौचालयाची अस्वच्छता, मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव तसेच साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव याकडे भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलंय। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार छावणी परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया पुरोहित यांना याबाबत निवेदन देण्यात आलंय। यावेळी माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, शहर जिल्हाध्यक्ष संजय सपकाळ, युवक आघाडीचे शहराध्यक्ष शिवम भंडारी आदी उपस्थित होते। भिंगार शहरातील आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे। नागरिकांना मूलभूत आरोग्य व स्वच्छता सुविधांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। विशेषतः शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सावळा गोंधळ आणि एजंटगिरीचा फटका परवानाधारक रिक्षा चालकांना बसत आहे। आरटीओ कार्यालय एजंट मुक्त करण्यासाठी विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनात ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष दत्ता वामन, कार्याध्यक्ष विलास कराळे, अशोक औशिकर आदींसह पदाधिकारी सहभागी झाले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।